नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आपले चांगले दिवस सुरू होण्यापूर्वी परमेश्वर ईश्वर आपल्याला काही संकेत देत असतात, काही चिन्ह धनप्राप्तीची आपल्याला मिळत असतात, काही संकेत आपल्याला मिळत असतात। त्या संकेतांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, जीवनात अनेक समस्या आणि संकटे येतात। प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी राहायचे असते, यासाठी पैशांची गरज असते। अनेक वेळा आपण यासाठी देवाला प्रार्थना करतो, ध्यान करतो किंवा आपल्या कर्माचा प्रयत्न करत असतो। परंतु आपल्या प्रार्थना केव्हा ऐकल्या जातील किंवा आपले प्रयत्न कधी यशस्वी होतील याचे संकेत आपल्याला परमेश्वर आधीच मिळवून देतात। निसर्गाने भविष्यात होणाऱ्या विभिन्न घटनांबद्दल मनुष्याला सावध करण्यासाठी बरीच माध्यमं बनवलेली आहेत। पशुपक्षी असो, जीवजंतू असो किंवा विभिन्न क्रियाकलापांच्या माध्यमाने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल काही गोष्टी सावध करत असतात। वर्तमानात या गोष्टींवर पूर्णपणे आपण भरोसा ठेवू शकत नाही, पण शकुनशास्त्रामध्ये पशुपक्ष्यांपासून मिळणाऱ्या संकेतांचे स्पष्ट वर्णन केलेलं आढळतं। प्रत्येक व्यक्तीला श्रीमंतीची इच्छा असते, प्रत्येकाकडे भरपूर पैसा असावा अशी इच्छा असते। अशा परिस्थितींमध्ये एखाद्या व्यक्तीला आयुष्यात असे काही संकेत मिळतात जे पैशाशी संबंधित असतात। ज्योतिषशास्त्रामध्ये धनप्राप्तीचे काही संकेत चिन्ह सांगितले गेलेले आहेत। या संकेतांसह आपण अंदाज लावू शकतो की आपल्याला धनप्राप्ती होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया असे कोणकोणते संकेत किंवा चिन्ह आहेत ते। तर पहिला संकेत आहे, अचानक काळ्या रंगाच्या मुंग्या जर आपल्या घरात येत असतील आणि वर्तुळ बनवून काहीतरी खाऊ लागतात, तेव्हा समजून घ्या की महालक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आणि आपल्याला अपार संपत्ती मिळणार आहे। तर मंडळी, अचानक काळ्या रंगाच्या मुंग्या जर आपल्या घरात येत असतील आणि वर्तुळ बनवून जर काहीतरी खाऊ लागल्या असतील तर समजून जा की महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आता होणार आहे आणि आपल्याला अपार संपत्ती मिळणार आहे, आपल्याला पैसे मिळणार आहेत। बघा, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सुद्धा काळ्या रंगाच्या मुंग्या वर्तुळ बनवून किंवा एखाद्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसतात, तर तो असा संकेत असतो की आपल्याला पैसे मिळणार आहेत। अशा स्थितीमध्ये आपण पिठामध्ये साखर टाकून आपण त्या मुंग्यांना हात जोडून अर्पण करायचे आहे। त्या मुंग्यांना नमस्कार करून त्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यायचे आहे। दुसरा संकेत आहे, जर तुमच्या घरात पक्षी येऊन घरटे बांधत असेल तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते। तुमचा विश्वास आहे की आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे, तर समजून घ्या की तुम्हाला धनलाभ नक्की होणार आहे। तर मंडळी, जर असं एखादी पक्षी येऊन तुमच्या घरात जर घरटे बांधत असेल तर समजून घ्या की आपला आता काळ बदलणार आहे आणि आपल्याकडे लक्ष्मी देवी आपल्याकडे स्थिर होणार आहे आणि आपली पैशाची अडचण जी आहे ती अडचण आता सुटणार आहे। तिसरा संकेत आहे, जर अचानक घरात एकाच ठिकाणी 3 पाली जर तुम्हाला दिसल्या तर खूप शुभ मानले जाते। हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे। असेही म्हटले जाते की जर पाली एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे। दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये सरडा किंवा पाल दिसणे हे खूप शुभ मानले जाते। हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पाल दिसणे हे संपत्तीचे लक्षण मानले जातं। जर तुम्हाला घरात कोणत्याही ठिकाणी 3 पाली एकत्र दिसल्या तर ते धन मिळण्याचे लक्षण आहे। असं म्हटलं जातं की एकमेकांच्या मागे धावणाऱ्या पाली या देखील एक शुभचिन्ह आहे। यामुळे जीवनामध्ये खूप लवकर संपत्ती येणार आहे। तसेच पाल एखाद्या व्यक्तीवर जर पडली तर त्या माणसाचा मान सन्मान आणि गौरव मिळण्याची त्याला शक्यता असते। चौथं आहे, जर तुमच्या उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर हे देखील धनप्राप्तीचे चांगले लक्षण आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये तळहातावर खाज येणे हे देखील पैशाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते। असं मानलं जातं की जर तुमचा उजवा हात बऱ्याच काळ खाजत असेल किंवा त्याला खाज येत असेल
तर तुम्ही लवकरच धनवान होऊ शकता, श्रीमंत होऊ शकता आणि तुम्हाला लवकरच धनलाभसुद्धा मिळू शकतो। पुढचा आहे स्वप्नात झाडू, घुबड, घागर, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख, पाल, तारा, नाग, गुलाब इत्यादी जर दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण असते। ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत की त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुम्हाला पैसे मिळणार आहेत। जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासरी, हत्ती, शंख, पाल, साप, गुलाब इत्यादी गोष्टी जर दिसल्या तर तुम्ही समजून जा की आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर लवकरच होणार आहे। तुमच्या ज्या पैशांविषयीच्या समस्या होत्या, धनांविषयीचे प्रॉब्लेम होते, आर्थिक समस्या होत्या, त्या आता लवकर मिटणार आहेत। कमळाचे फूल, हत्ती, वानर, गाय यांच्यासुद्धा स्वप्नात शुभ मानलं जातं। ही स्वप्न संपत्ती किंवा दाम्पत्य सुख देतात। घुबडांविषयी अनेक समज आपल्या समाजामध्ये आणि धर्मामध्ये प्रचलित आहेत। जरी ते इतके सामान्य किंवा सोपे नसले तरी असं म्हटलं जातं की तुमची नजर एका घुबडाच्या नजरेशी भेटली तर तुम्हाला अमाप संपत्ती मिळू शकते। घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं। असं म्हटलं जातं की बराच काळापासून आपल्याला घराभोवती घुबड दिसत असेल तर आपल्याला खूप पैसे मिळू शकतात। जर सकाळी सकाळी पूर्वेच्या दिशेने जर आपल्याला घुबड दिसली किंवा त्या घुबडाचा आवाज ऐकू आला तर असं मानलं जातं की अचानक एखाद्याला संपत्ती मिळू शकते। जर तुम्हाला अनेक दिवस घराबाहेर माता लक्ष्मीचे वाहन घुबड दिसले तर विश्वास ठेवा की तुमच्या घरी महालक्ष्मीचे आगमन नक्की होणार आहे आणि तुम्हाला लवकरच अमाप संपत्ती मिळणार आहे। तुमचे पैशाची आर्थिक समस्या दूर होणार आहे। पुढचं चिन्ह संकेत आहे। असे म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज जर आला आणि संध्याकाळीही ऐकू आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी शंखाचा आवाज ऐकणे हे देखील एक चांगलं लक्षण आहे। हे या गोष्टीचे लक्षण आहे की आपल्याला लवकरच धनप्राप्ती किंवा आपल्याकडे जे काही पैशाचे प्रॉब्लेम असतील तर ते आता दूर होणार आहेत आणि आपल्याला भरपूर धनाची प्राप्ती होणार आहे। पुढचं चिन्ह आहे घराबाहेर पडताना जर तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण आहे। धार्मिक शास्त्रानुसार आपल्याकडे ऊसाची सुद्धा पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की जर घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला ऊस दिसला तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे। तसेच स्वप्नामध्ये ऊस पाहणे हे देखील शुभ संकेत मानलं जातं। आपल्या स्वप्नामध्ये ऊस पाहण्याचा अर्थ असा सूचित करतो की आपण कुठून तरी आपल्याला पैसे मिळू शकतात, तुम्हाला कुठून तरी आर्थिक मदत मिळू शकते। एवढेच नाही तर स्वप्नात ऊस खाण्याचा देखील अर्थ हा शुभ चिन्ह दर्शवतो। स्वप्नामध्ये ऊस खाण्याचा अर्थ असे सूचित करतो की आपल्या कुटुंबामध्ये आनंद आणि समृद्धी वाढेल। ऊसाच्या गोडव्याप्रमाणे आपला परस्परांमधील नातेसंबंध जे आहेत ती घट्ट होणार आहेत। पुढचं चिन्ह आणि संकेत आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी पदार्थ किंवा भाकरी किंवा पोळी आणताना दिसला तर ते सूचित करते की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार जर कुत्रा तोंडामध्ये भाकरी घेऊन जाताना किंवा भाकरी किंवा पोळी खाताना जर दिसला तर ते शुभचिन्ह असतं असं मानलं जातं। कुत्रा जर भाकर खाताना किंवा भाकर तोंडामध्ये घेऊन जाताना तुम्हाला जर दिसला तर तुम्हाला लवकरच लाभ होणार आहे किंवा पैसे मिळणार आहेत। तुमच्या समस्या ज्या आहेत त्या आता समस्या तुमच्या सुटणार आहेत। पुढचं चिन्ह आहे जर तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडताच कोणीतरी झाडू मारताना तुम्हाला दिसले आणि हे असेच बरेच दिवस चालू असेल तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात, तुम्हाला अमाप धनसंपत्ती मिळणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी
आजच आपल्या साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.